साल 1988 हा असा काळ होता जेव्हा भारतीय युवकांनी हातातील हॉकी स्टिक बाजूला ठेवून क्रिकेटची बॅट उचलली आणि त्यातही मुंबईच्या गल्ली बोळात एकापेक्षा एक खेळाडू आकार घेत होता। ही गोष्ट 24 फेब्रुवारी 1988 ची। हॅरिसफील्ड इंटर स्कूल क्रिकेट स्पर्धेत शारदाश्रम विद्या मंदिरचा सामना सेंट झेवियर स्पोर्ट्स विरुद्ध सुरू होता। अगदी नवखे असलेले सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी हे रमाकांत आचरेकर सरांचे दोन शिष्य फलंदाजीसाठी मैदानात जायला निघतात आणि सामना सुरू होतो। इकडे पॅव्हेलियन मध्ये आचरेकर सरांचा तिसरा शिष्य वन डाऊनचा खेळाडू म्हणून पॅड बांधून तयार असतो। पण त्या दिवशी सचिन आणि विनोदची बॅट इतकी तळपते की ही जोडी एक एक विक्रम मोडीत काढत धावांचा डोंगर उभा करते। ते 664 धावांची विक्रमी भागीदारी करतात। पण पॅव्हेलियन मध्ये बसलेला खेळाडू मात्र आपला नंबर कधी येणार ह्या प्रतीक्षेत असतो। त्याची पूर्ण कारकीर्द तो पणाला लावतो, पण त्याचा नंबर पुन्हा कधीच येत नाही। आणि वाट बघणारा हा 13 वर्षांचा खेळाडू होता अमोल अनिल मुजुमदार। पुढे सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी हे नाव प्रत्येकाच्या जिभेवर रेंगाळू लागते आणि पुढच्याच वर्षी म्हणजे 15 नोव्हेंबर 1989 मध्ये सचिन तेंडुलकर आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यासाठी मैदानात उतरतो। तर काहीच दिवसात विनोद कांबळी सुद्धा भारतीय संघात पदार्पण करतो आणि याच दरम्यान अंडर 15 मध्ये खेळताना अमोल मुजुमदार हा युवा खेळाडू आपल्या पहिल्याच सामन्यात शतक करतो। अंडर 16 मध्ये खेळताना तो सलग 3 शतके करतो, ज्यात 2 द्विशतकांचा समावेश असतो। पण अजूनही तो वाट बघत असतो ती भारतासाठी आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याची। तो वाट बघत असतो ती निळ्या जर्सीची। पुढे 1994 साली अंडर 19 चिदंबरम ट्रॉफी मध्ये तो सलग 5 शतके झळकावितो। याच वर्षी हरियाणा विरुद्ध आपला पहिला रणजी सामना खेळण्यासाठी अमोल मैदानात उतरतो आणि पहिल्याच सामन्यात 260 धावा करत तो विश्वविक्रम प्रस्थापित करतो। फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये हा रेकॉर्ड पुढे 24 वर्षे अबाधित असतो। मुंबईच्या गल्ली बोळात एकच चर्चा रंगू लागते, एकच प्रश्न होता, कोण हा अमोल मुजुमदार? मुंबईत नवा सचिन जन्माला आल्याच्या चर्चेला उधाण येते, पण तो मात्र अजूनही निळ्या जर्सीची वाट पाहत असतो। पुढे याच वर्षी म्हणजे 1994 सालात अमोल इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय अंडर 19 संघात सिलेक्ट होतो। या मालिकेत तो 1 शतक आणि 1 अर्धशतक झळकावितो आणि साल उजाडते 1995, जे अमोलच्या करिअरला 4 चांद लावून जाते। या वर्षात अमोलने 15 सामन्यात 1100 धावा केल्या, पण तरीही निळ्या जर्सीची प्रतीक्षा मात्र संपत नव्हती। अशातच भारतीय संघात मधल्या फळीत सौरव गांगुली, द्रविड आणि लक्ष्मणने आपल्या खेळाचा करिश्मा दाखवला होता। निवड समितीवर नव्या खेळाडूची निवड करण्याची कधी वेळच आली नाही आणि अमोल मुजुमदार हे नाव हळूहळू मागे पडत गेलं। कदाचित 20 वर्षे हातात बॅट पकडून अमोलची भाग्यरेषाच मिटून गेली असावी। 171 फर्स्ट क्लास क्रिकेट सामन्यात 30 शतके आणि 60 अर्धशतकांसह 11,167 धावा करणारा, आपल्या अनुभवातून अनेक संघ आणि खेळाडू घडवणारा, विश्वचषकाची 25 वर्षांची प्रतीक्षा करणाऱ्या भारतीय महिला संघाचे मुख्य कोच म्हणून जबाबदारी पार पाडून महिला विश्वचषक खेचून आणणारा, रणजी क्रिकेटचा अनभिषिक्त सम्राट अमोल अनिल मुजुमदार। नमस्कार मित्रांनो, मी प्रणय राऊत। प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या आमच्या YouTube चॅनलच्या माध्यमातून आज ध्येयवेडी माणसे या सदरात विश्वविजेत्या भारतीय महिला संघाचे मुख्य कोच अमोल मुजुमदार यांच्याविषयी जाणून घेत आहोत। अमोल यांचा जन्म दिनांक 11 नोव्हेंबर 1974 रोजी मुंबईत झाला
अमोल यांनी अगदी बालपणात बॅट हातात धरली आणि मुंबईतील शिवाजी पार्क मैदानात क्रिकेटचे द्रोणाचार्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुरु रमाकांत आचरेकर सरांच्या मार्गदर्शनात तो क्रिकेटचे धडे गिरवू लागला. भारतीय क्रिकेटची नर्सरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत एक उत्तम तंत्र लाभलेला खेळाडू हळूहळू आकार घेत होता. शालेय क्रिकेटमध्ये त्या काळात हॅरिस शिल्ड ही मानाची स्पर्धा मानली जायची. सचिन आणि विनोदच्या जोडीने तब्बल 2 दिवस बॅटिंग केली आणि मुंबईच्या क्रिकेट वर्तुळात त्यांची चर्चा व्हायला लागली. पण शांत आणि संयमी वाटणारा अमोल चिकाटीचा खेळाडू होता. तो अंडर 15, अंडर 16, अंडर 19 आणि रणजी क्रिकेटमध्ये खोऱ्यांनी धावा करतो. पण नशिबाची साथ मात्र अमोल सोबत नव्हती. भारतीय संघाचे दरवाजे त्याच्यासाठी कधीच उघडले गेले नाहीत. पदार्पणाच्या रणजी सामन्यात अमोल यांनी 260 धावांची विक्रमी खेळी केली आणि अमोल मुजुमदार हे नाव चर्चेत आलं. रणजी क्रिकेटच्या पहिल्या 4 सीझनमध्ये अमोल मुजुमदार यांची सरासरी होती 84.78 इतकी. रणजी क्रिकेट इतिहासात अशी सरासरी आजपर्यंत पाहायला मिळालेली नाही. 90च्या दशकात मुंबई क्रिकेट संघ दिग्गजांनी भरलेला होता. सचिन तेंडुलकर, विनोद कांबळे, समीर दिघे, साईराज बहुतुले, पारस मामरे, अभय कुर्विल्ला, निलेश कुलकर्णी, वासिम जाफर, रमेश पवार आणि जतीन परांजपे यांसारख्या बहुतांश खेळाडूंना भारताकडून खेळण्याची संधी मिळाली. पण अपवाद फक्त अमोल मुजुमदारचा होता आणि याला कारण होते ते फॅब 4. तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या दमदार प्रदर्शनामुळे मधल्या फळीसाठी कधी नव्या फलंदाजाचा विचारच झाला नाही. पुढे 2014 मध्ये अमोल यांनी क्रिकेटच्या सर्व फॉर्मॅटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. इतक्या वर्षांच्या अनुभवाचा उपयोग करून घेत अमोल मुजुमदार यांनी कोच म्हणून नव्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांना भारताच्या अंडर 19 संघाला मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली. नेदरलँड्स या नवख्या संघाचा अमोल मुजुमदार कोच झाला. भारताविरुद्ध टेस्ट सिरीजसाठी आलेल्या आफ्रिका संघाचा तो बॅटिंग कोच होता. पुढे ऑक्टोबर 2023 रोजी अमोल मुजुमदार यांना भारतीय महिला संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदाची जबाबदारी देण्यात आली. या संघात आधीपासूनच अस्थिरता होती आणि त्यातही एकही आंतरराष्ट्रीय सामना न खेळलेल्या अमोल मुजुमदार मुख्य कोच म्हणून निवड झाल्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. काही समीक्षकांनी तर अमोल यांच्या क्षमतेवरच संशय व्यक्त केला. पण शांत आणि संयमी स्वभावाचा अमोल यावेळीही शांत होता. प्रत्येकाच्या नशिबात एकदा तरी संधी येतेच आणि महिला संघाचा मुख्य कोच या रूपाने अमोलच्याही नशिबात ही संधी आली होती आणि अमोलने याच संधीचं सोनं केलं. महिला वर्ल्ड कपच्या प्राथमिक फेरीत ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका संघाकडून पराभव झाल्यावर अमोल यांच्यावर चहूबाजूनी टीका झाली. अनुभव नाही, शांत स्वभावाने चालत नाही असे अनेक आवाज उठले. पण अमोल मात्र शांतच होता. सेमीफायनल पूर्वी त्यांनी फक्त एक वाक्य बोर्डावर लिहिले होते, आपल्याला त्यांच्यापेक्षा फक्त 1 धाव जास्त करायची आहे. ना कुठली मोठी घोषणा, ना चित्तथरारक भाषण, फक्त शांत आणि स्पष्ट ध्येय. आणि भारताने ऑस्ट्रेलिया सारख्या अजय संघाला पराभूत करून अंतिम फेरी गाठली. पुढे साऊथ आफ्रिका संघावर मात करत आपल्या लेकीनी न भूतो न भविष्यती असा इतिहास घडवला. भारत देश विश्वचषक विजेत्या देशांच्या पंक्तीत जाऊन बसला. देशाच्या महिला संघाला विश्वचषकाच्या फायनल पर्यंत पोहोचवण्यात मोलाचं योगदान देत अमोलनं त्याला हुलकावणी दिलेल्या ब्ल्यू जर्सीला जगभरात मान मिळवून दिला. आज 30 वर्षानंतर देशभरात अमोल मुजुमदार नावाची चर्चा होते. पत्नी रुई मुजुमदार यांच्याशी विवाह करून या दोघांनी सुखाचा संसार केला. त्यांना आकाश हा मुलगा आहे. मित्रांनो, अमोल मुजुमदार यांच्या नेतृत्वात मुंबई रणजी संघाने तब्बल 8 वेळा ट्रॉफीवर नाव कोरले. वयाच्या प्रत्येक टप्प्यावर धावांचा डोंगर करणाऱ्या अमोल यांना आंतरराष्ट्रीय संघात स्थान न मिळणे हे आपलं दुर्भाग्य आहे.
प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून अमोल मुजुमदार या क्रिकेट वेड्या माणसाला मानाचा मुजरा. मित्रांनो, आमच्या प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. मी प्रणय राऊत आता आपली तात्पुरती रजा घेतो. लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओसह. धन्यवाद.